13 जानेवारीच्या सायंकाळी राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। राज्यभरात अखेरच्या दिवशी सभा आणि रॅलींचा धडाका पाहायला मिळाला। पण पुण्यातील एका घटनेनं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली। उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात असताना त्यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या मुंढवा खराडी येथील डिझाइन बॉक्स कंपनीच्या कार्यालयावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला। पोलिसांनी कार्यालयात घुसून कागदपत्र तपासली, कर्मचाऱ्यांकडे देखील काही गोष्टींची विचारणा केली। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अजित पवारांच्या निकटवर्तीयावर अशा पद्धतीने झालेल्या या कारवाईवरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाव न घेता सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला। सुडबुद्धीने केलेली ही कारवाई असून यामागील मास्टर माइंड कोण आहे हे आम्ही 17 तारखेला स्पष्ट करू। महापालिका निवडणुकीत पक्षाने घेतलेली आघाडी तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं अस्वस्थ झालेल्यांनी हा प्रकार केलाय, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली। त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीतील वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पण शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई का केली? कारवाई दरम्यान नक्की काय घडलं? नरेश अरोरा आहेत तरी कोण आणि त्यांनी या प्रकरणावर काय स्पष्टीकरण दिलंय? स्वतः अजित पवार आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात कोणती माहिती दिली आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका। मंडळी, नरेश अरोरा आहेत कोण ते आधी पाहू। तर त्यांचा जन्म पंजाब मधला असून ते स्वतः एक टेक्सटाईल डिझायनर आहेत। तसंच प्रसिद्ध राजकीय राजनीतिकार म्हणून त्यांची ओळख आहे। याशिवाय हॉस्पिटॅलिटी आणि फिल्म प्रोडक्शन मध्ये देखील ते सक्रिय आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की लोकसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या पक्षाला जोरदार धक्का बसल्यानंतर विधानसभेतही तसंच अपयश पदरात पडू नये यासाठी राष्ट्रवादीने नरेश अरोरा यांना त्यांचा नवीन निवडणूक रणनीतिकार म्हणून नेमलं होतं। राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात पिंक कॅम्पेन सुरू केलेलं तुम्हाला आठवत असेल। निवडणुकीचा प्रचार असो की मग पक्षांतर्गत कुठलाही कार्यक्रम, आजही ते गुलाबी वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। स्वतः अजित पवार देखील गुलाबी जॅकेटला प्राधान्य देताना दिसतात। हा सगळा त्यांचा निवडणूक रणनीतीचा एक भाग आहे। त्यासाठी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका असते ती नरेश अरोरा यांची। डिझाइन बॉक्स नावाची त्यांची पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी आहे। अजित पवारांच्या राजकीय सभांचं नियोजन तसंच अजित पवारांची जनमानसात सकारात्मक प्रतिमा कशी तयार होईल यासाठी नियोजन करण्याचं काम ही कंपनी करते। थोडक्यात अजित पवारांच्या निवडणूक प्रक्रियेत या डिझाइन बॉक्स कंपनीचं काम अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान ही कंपनी अजित पवारांचं काम पाहते। नुकताच राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार संपला। यात विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं भाजप आणि राष्ट्रवादीत अतिशय टोकाचा सामना पाहायला मिळाला। अजित पवारांनी सुरुवातीपासूनच आक्रमक रूप धारण केलं होतं। त्यांनी भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते। पण काही भाजप नेत्यांवर वैयक्तिक टीका करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। भाजपने आपल्यावर 70,000 कोटींचा सिंचन घोटाळ्याचे आरोप केले असले तरी आज आपण त्यांच्या सोबत सत्तेत आहोत, असंही अजित पवार म्हणाले। त्यावर भाजपने देखील तोडीसतोड उत्तर दिलं। आमदार महेश लांडगे यांनी तर अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका केली। प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात खुद्द फडणवीस देखील अजित पवारांवर संतापले। त्यामुळे साहजिकच पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात अजित पवारांबद्दल सहानुभूती निर्माण झाली। मंडळी, हा सगळा घटनाक्रम राष्ट्रवादीच्या रणनीतीचा एक भाग होता आणि त्या पाठीमागे डोकं होतं डिझाइन बॉक्स कंपनीचे नरेश अरोरा यांचं। भाजपवाल्यांना हे जेव्हा माहिती झालं तेव्हा त्यांनी पुणे पोलिसांना हाताशी धरून डिझाइन बॉक्सच्या कार्यालयावर छापा टाकल्याच्या चर्चा आता जोर धरतायत। पण नेमकं काय घडलं याबद्दल माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत म्हणजेच मुंढवा खराडी रस्त्यावरील एका इमारतीत ज्या ठिकाणी नरेश अरोरा यांच्या संस्थेचं कार्यालय आहे तिथे संशयास्पद हालचाली सुरू असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। त्याची पडताळणी करण्यासाठी एक अधिकारी आणि 2 पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं। त्या ठिकाणी किंवा तिथे काम करणाऱ्या लोकांमध्ये काही अनुचित प्रकार आढळला नाही। त्यामुळे हे पथक ताबडतोब तिथून निघून आलं। या कारवाईत कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये। तसंच नरेश अरोरा यांच्यावर देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे। दुसरीकडे नरेश अरोरा यांनी स्वतः या कारवाईबद्दल काय घडलं त्याबद्दल माध्यमांना माहिती दिली। त्यांनी सांगितलं की सायंकाळी आमच्या डिझाइन बॉक्सच्या पुणे शाखेवर क्राईम ब्रँचतून काही जण आले होते।
त्यावेळी मी किंवा माझे सिनियर देखील ऑफिसमध्ये नव्हते. त्यामुळे जे कर्मचारी ऑफिसमध्ये होते त्यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांनी इथे काय काम होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय काम चालतं याबद्दल माहिती जाणून घेतली. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जितकी माहिती होती तितकी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र तसेच नंबरही मागितले, पण कर्मचारी म्हणाले की आमच्या ऑफिसमध्ये आमचे वरिष्ठ नाही आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचा परिचय द्या असं विचारल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही क्राईम ब्रँच इथून आलोय. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आमचे सीईओ आणि सिनियर मॅनेजर यांचं नाव आणि फोन नंबर विचारला. त्यावर आमच्या ऑफिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत तुमचं बोलणं करून देऊ का असं विचारल्यानंतर अधिकाऱ्यांनी नकार दिला. पुढे बोलताना नरेश अरोरा यांनी अशीही माहिती दिली की उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यावेळी पत्रकार परिषद सुरू होती, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बिझी होतो. मात्र त्यानंतर आम्ही कारवाई संदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्हाला समजलं की त्यांना आमच्या विरोधात एक तक्रार मिळाली होती, त्यामुळे ते आमच्या कार्यालयात आले होते. ज्या नंबरवरून तक्रार करण्यात आली होती तो नंबर आम्हाला पोलिसांकडून मिळाला. त्यावर आम्ही अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन उचलण्यात आला नाही. राष्ट्रवादी पक्षाकडूनही उच्च अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं असून त्यामधून नेमकं काय प्रकरण आहे ते समोर आलेलं नाहीये. पण आमच्या संस्थेनं शहर गुन्हे शाखेला पूर्ण सहकार्य केलं. यापुढे देखील करत राहू. हे काही आमच्या सोबत पहिल्यांदा घडलेलं नाहीये. यापूर्वी देखील आम्ही या गोष्टी झेलल्या आहेत, अशी सगळी माहिती नरेश अरोरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली. दरम्यान या घटनेवर बोलताना अजित पवारांनीही प्रतिक्रिया देत सांगितलं की छाप्यावेळी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यात आलंय. पोलिसांना कोणतीही आक्षेपार्ह बाब, अनियमितता आढळली नाहीये. आमचा पक्ष अरोरा आणि त्यांची संस्था डिझाईन बॉक्सच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नरेटिव्ह पसरू नये. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा हीच आमची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तर पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा सगळा प्रकार सूडबुद्धीने केला असल्याचं म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्यानं तसंच आम्ही निवडणुकीत आघाडी घेत असल्याचं पाहून अस्वस्थ झालेल्या व्यक्तीनं मौखिक तक्रार दिली आणि त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यामागे नक्की मास्टर माइंड कोण आहे हे येत्या 17 तारखेला स्पष्ट करेलच, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी नाव न घेता भाजपवर टीकास्त्र सोडलं. त्यामुळे या घटनेमागे नक्की कुणाचा हात आहे आणि यानंतर आता भाजप व राष्ट्रवादी या दोन पक्षातील संघर्ष आणखी तापणार का, यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देतांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.